अजित पवार सारसबागेत मागे असं म्हणाले की 7-8 वेळा बारामतीत लढलो, आता बारामतीत रस नाही. तर नंतर काही चर्चा झाली का की अजित पवारांचा बारामतीचा रस का कमी झाला, का गेला? त्यांचा रस बारामतीतच आहे. ते ओरिजिन बारामती आहे, तो DNA बारामतीचा आहे, ते तिथलेच आहे. नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये मी उन्मेष खंडाळे आपलं स्वागत करतो. एक महत्वाची ब्रेकिंग बातमी सध्या समोर आलेली आहे आणि ती म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण लढणार. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या गटामध्ये बारामती विधानसभा कोण लढणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून संभ्रम निर्माण झालेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये रस नसल्याचं पुण्यातील पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे बारामतीच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये एका छोटेखानी सभेमध्ये अजित पवारांनी बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिलेले होते. बारामतीमध्ये त्यांच्या पत्नीचा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला होता आणि त्यामुळे ते नाराज आहेत अशी देखील चर्चा होती आणि त्यांनी ती नाराजी त्या सभेमध्ये व्यक्त देखील केलेली होती. आपण 33 वर्षे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे, मात्र ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोकसभा निवडणुकीमध्ये दिला तो त्यांना पसंत पडलेला नव्हता, अशा पद्धतीची त्यांची ती भाषा होती आणि त्यामुळे बारामतीमध्ये आतापर्यंत 1.25 लाख मतांनी निवडून आलेलो आहे आणि ही आघाडी जर यापुढे कायम राहणार नसेल तर बारामतीमध्ये न लढलेलंच बरं, अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं आणि त्यामुळे अजित पवार हे बारामतीमधून लढणार नाही अशी देखील चर्चा होती. त्यासोबतच बारामतीमधून अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे देखील इच्छुक आहेत. बारामतीमधील कार्यकर्त्यांनी जय पवार यांना उमेदवारी द्यावी अशी देखील मागणी केलेली होती. त्यावर अजित पवारांनी म्हटलं होतं की लोकशाही आहे, कोणीही मागणी करू शकतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून जर अशी मागणी होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळ या संदर्भातला निर्णय घेईल. त्यामुळे बारामतीमधून कोण लढणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा संभ्रम गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला होता. याचं उत्तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे. पुण्यातील पत्रकारांसोबतच्या वार्तालाप कार्यक्रमामध्ये त्यांना विचारण्यात आलं की अजित पवारांना बारामतीमध्ये रस नसल्याचं ते वारंवार म्हणतायत, तेव्हा बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, तेव्हा सुनील तटकरेंनी कोणताही विलंब न लावता स्पष्टपणे सांगितलं की बारामतीमध्येच अजित पवारांना रस आहे. बारामती हाच त्यांचा मतदारसंघ आहे, आतापर्यंत ते तिथूनच लढत आलेले आहेत आणि यापुढे देखील ते बारामती विधानसभा मतदारसंघांमधूनच लढणार आहे. अजित पवार सारसबागेत मागे असं म्हणाले की 7-8 वेळा बारामतीत लढलो, आता बारामतीत रस नाही. तर नंतर काही चर्चा झाली का की अजित पवारांचा बारामतीचा रस का कमी झाला, का गेला? त्यांचा रस बारामतीतच आहे, ते ओरिजिन बारामती आहे, तो DNA बारामतीचा आहे, ते तिथलेच आहे. त्यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचं नाव एक प्रकारे त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे. आता त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याचीच प्रतीक्षा आहे. बारामतीमधून 1.25 लाख मतांनी अजित पवार आतापर्यंत विजयी होत आलेले. 6 ते 7 वेळा ते येथून आमदार झालेले. 1991 पासून ते या मतदारसंघामध्ये सुरुवातीला ते बारामती लोकसभेतून खासदार मधून निवडून आले. त्यानंतर त्यांनी काका शरद पवार यांच्यासाठी राजीनामा दिला होता खासदारकीचा आणि त्यानंतर तेव्हापासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले. 4 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याचीच प्रतीक्षा आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या आणि अपडेट्स तुम्ही mymahanagar.com वरती जाणून घेऊ शकता.
त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या वेब चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती पाहू शकता. त्यासाठी आमचं युट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्कीच करा.